नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा माझ्या या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण या चॅनलचा एकमात्र प्रामाणिक उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पालकांना योग्य आणि खरी शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा त्यांना शैक्षणिकदृष्ट्याही होईल आणि शिक्षण झाल्यानंतर कुठेतरी रोजगाराच्या संधीसाठी, नोकरीच्या संधीसाठी आणि कुठेतरी चांगल्या प्रकारच्या करिअर संधी त्यांना मिळण्यासाठी व्हावा, या एकमात्र उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं हा उद्देश सार्थकी लावण्यासाठी तुमच्या सर्वांची मदत अपेक्षित आहे, सहकार्य अपेक्षित आहे. त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे, पर्याय कसे भरायचे, कुठले कॉलेजेस चांगले आहेत, तुमचे पैसे कसे वाचतील, शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, विद्यापीठांच्या परीक्षा इत्यादी सर्व 360 माहिती ज्याला म्हणतो डिग्रीची, ती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. उद्देश तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे आणि ह्या संपूर्ण माहितीच्या या महाजाल जो आहे त्याच्यामध्ये योग्य आणि खरी माहिती कुठली, ही लिंक भरा, ती लिंक भरा, हे जॉईन करा, ते जॉईन करापेक्षा मला तुम्हाला योग्य आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची आहे, जी आपल्या आजूबाजूला घडणारी आहे. त्या दृष्टीने मी हे चॅनल सुरू केलं आहे आणि याचा मोठा उद्देश एक आहे की तुमचे पैसे वाचावेत. तुमचे जे शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च होतात ते कुठंतरी वाचावेत, ते कुठंतरी योग्य मार्गी, योग्य सार्थकी लागावे, या दृष्टीने हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की योग्य आणि खरी माहिती ही प्रामाणिक, गरजू आणि जे हुशार विद्यार्थी आहेत समाजातील त्या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे. तर आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलूया, ते म्हणजे MST CET. आपल्याला माहीत आहे की MST CET परीक्षा आपल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात CET सेलकडून घेण्यात येते आणि त्या CET सेलकडून ह्या MST CET परीक्षेची नोंदणी सुरू झाली होती, सगळी ही झाली होती. त्याच्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की गेल्या काही वर्षांमध्ये यंदा सर्वाधिक नोंदणी झाली आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की CET परीक्षा 2 ग्रुपमध्ये होते, एक PCM आणि PCB. तर दोन्ही ग्रुपमध्ये जवळपास 3.5 लाख विद्यार्थ्यांनी हे प्रवेश अर्ज भरले आहे यंदा. म्हणजे जवळपास गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण विचार केला तर 14.5%, सुमारे 14.5% अर्जांची संख्या ही वाढली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की दरवर्षी जवळपास 6 लाखाच्या आसपास, 6.25 लाखाच्या आसपास मी थांबते. यंदा ते जवळपास 7,25,000पर्यंत अर्ज हे वाढले आहेत. आपण त्याला 15%पेक्षा अधिक अर्जांची संख्या वाढली आहे. म्हणजे एकूण यंदा नोंदणी जी केली आहे ती जवळपास, आता ती फायनल जेव्हा आकडा येईल तेव्हा तो माझ्या विचाराने 7,30,000 किंवा 7,35,000पर्यंत असेल असं मला वाटतं, दोन्ही ग्रुप मिळून. त्याच्यामुळं तुम्हाला जर यंदा चांगलं कॉलेज मिळवायचं असेल, COEP सारखं मिळवायचं आहे किंवा चांगलं इंजिनिअरिंग मिळवायचं आहे, अमरावतीचं इंजिनिअरिंग मिळवायचं आहे, संभाजीनगरचं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग मिळवायचं आहे, किंवा इकडं ज्या तुम्हाला चांगली किंवा तुम्हाला नांदेडचं गुरु गोविंद सिंग जी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मिळवायचं आहे, किंवा तुम्हाला ज्या काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातली तिथे तुम्हाला तुमचं चांगलं इंजिनिअरिंगचं शिक्षण करायचं आहे आणि तिथून तुम्हाला जर कॉम्प्युटर आणि IT किंवा चांगल्या ब्रांचमधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI किंवा ML मशीन लर्निंगमधून करायचं असेल तर तुम्हाला यंदा CETत चांगले गुण मिळवावे लागतील, एवढं तर निश्चित बऱ्यापैकी आहे. मात्र हे एवढंही कठीण नाही आहे आणि एवढंही सोपं नाही आहे. तुम्ही जर तुमच्या 11वी-12वीचा नीट अभ्यास केला असेल संपूर्ण, रादर दॅन 11वीचा थोडा, 12वीचा व्यवस्थित केला असेल आणि तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने मॉक टेस्ट असतील किंवा काही सरावात तुम्ही सोडवले असतील तर तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. जरी मी म्हणतोय 7,30,000 विद्यार्थ्यांनी याला अप्लाइड केलं आहे यावेळेस PCM आणि PCBसाठी, तरी प्रत्यक्षात तेवढे विद्यार्थी हे नसतात येत
प्रवेश प्रक्रियेमध्ये, कारण काही विद्यार्थी इतर ठिकाणीसुद्धा त्यांची नोंदणी ही केली जात असते. त्याच्यामुळं यंदा विद्यार्थी संख्या वाढली आहे साहजिकच. त्याच्यामुळं जी चांगली कॉलेज आहे, टॉपमोस्ट कॉलेज आहे, तिथे चुरस नक्की असणार आहे. बाकी कॉलेजेस सोडून द्या, महाराष्ट्रातल्या 100 कॉलेजेस जी चांगली आहेत तिथे आपल्याला कसा प्रवेश मिळेल त्याचं तुम्ही नेहमी भान ठेवलं पाहिजे. तिथे कुठं कसा प्रवेश मिळेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि ज्यांना कॉम्प्युटर आय टीच पाहिजे, की मला इंजिनिअरिंग करायला तर मी कॉम्प्युटर्स करेल आणि किंवा आय टीमधून करेल किंवा AIML म्हणून करेल, त्यांना थोडा जास्त अभ्यास करावा लागणार आहे या CETचा. त्याच्यामुळे त्यांनी तयार राहावं त्या दृष्टीने. तर ही तुम्हाला मला माहिती सांगायची होती की जवळपास नोंदणी संख्या वाढली आहे, त्यामुळं यंदा MSCETमध्ये ती चुरस असणार आहे. मात्र काही हे एवढं त्याच्यात घाबरण्याची गोष्ट नाही. तुम्हाला जर कोणी सातत्याने म्हणत असेल की आताच काय ह्या नोट्स घ्या, त्या नोट्स घ्या, हा क्रॅश कोर्स लावा, इथे करा, काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचा जर अभ्यास व्यवस्थित केला असेल, व्यवस्थित अभ्यास करा. काही टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीज सोडवा. आपल्या बऱ्याचशा तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये सुद्धा प्रश्न आहेत, ते सोडून बघा सगळे त्या पद्धतीचे, आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की मी तुमचा प्रवेश करून देतो, पहिलेच तुम्हाला हे करून देतो, तुम्ही काय इथे घेऊन द्या, इथे फसवणूक होऊ शकते. मी शैक्षणिक पत्रकारिता करतो, त्याच्यामुळं मला माहिती आहे की विद्यार्थ्याची फसवणूक कशा पद्धतीने होते. आताच म्हणजे मला एक MBAचा प्रकार समोर आला आहे, तो सांगेल तुम्हाला नंतर कधीतरी मी. त्याच्यामुळं एकदम कोणावरही विश्वास ठेवू नका. CET सेलकडून जे अधिकृत परिपत्रक आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला प्रवेश मिळेल. इंजिनिअरिंगला भरपूर जागा आहे महाराष्ट्रामध्ये, जरी अर्जांची संख्या ही अनेक असली तरी. त्याच्यामुळं बी पॉझिटिव्ह. मी तुम्हाला मदत करणार आहे शेवटपर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अर्ज कसे भरायचे, कॉलेज कुठले चांगले आहेत, कुठे काय आहेत, रोजगाराची संधी काय आहे, सगळी माहिती देणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे भरा आणि तिथे भरा असलं काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे. माझी एकच अट एवढी आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, लहान बहीण भावांपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही जर आता CETचा अर्ज भरला असेल तर एक दुसरी अपडेट म्हणजे की आपण बघितलं की CET सेलच्या वेबसाईटवर एक परिपत्रक आलं आहे. ते म्हणजे तुम्ही जो अर्ज भरला आहे तो एकदा चेक करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख, लिंग, वय, तुम्ही तो ग्रुप व्यवस्थित निवडला आहे का, हे करणं गरजेचं आहे. कारण की हे आत्ता नाही केलं ना तुम्हाला पुढं जाऊन मग याचा त्रास होतो सगळा. म्हणजे तुम्ही मग जेव्हा जाल ना तिथे अर्ज भरल्यानंतर तुमचं जेव्हा मग हॉल तिकीट येईल आणि मग तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल प्रवेश प्रक्रियेत जाल ना, जेव्हा तुमचं स्क्रुटिनी म्हणतो आपण त्याला, पडताळणी होते डॉक्युमेंटची, तेव्हा हे अडचण होते. म्हणून त्याच्यामुळं काय सांगितलं आहे, तुमचं नाव व्यवस्थित आहेत का, जसं त्यांनी सांगितलं आहे कुठल्याप्रमाणे मार्कशीटप्रमाणे भरा, ते नाव व्यवस्थित आहे का, जन्मतारीख व्यवस्थित आहे का, तुमचं छायाचित्र व्यवस्थित आहे का, सही, लिंग, तुमचा ग्रुप बरोबर आहे का, तुम्ही PCM पाहिजे होता आणि PCB भरला गेला असं तर नाही झालं ना, एकदा तो चेक करून घ्या. किंवा तुम्हाला दोन्ही ग्रुपमध्ये द्यायची आहे का परीक्षा, PCM PCB, त्याचा विचार व्यवस्थित करा. आणि हे सगळं व्यवस्थित तुम्हाला 22 तारखेपर्यंत करायचं आहे. म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला मुदत आहे. त्याच्यामुळं हे जी एडिट सुविधा आहे ती तुम्ही 2 दिवसात करा. 21-22मध्ये. आजची 21 आहे, उद्याची 22 आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. अन्यथा याच्यात जर काही चूक असतील तर तुम्हाला मग जेव्हा तुम्ही स्क्रुटिनी कराल तुमच्या डॉक्युमेंटची, तेव्हा तुम्हाला याच्यात अडचणी होतात आणि तेव्हा अनावश्यक त्रास होतो. त्याच्यामुळं त्यावेळेसचा अनावश्यक त्रास जर आत्ताच दूर करायचा असेल तर हे एकदा चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा, आपले डॉक्युमेंट समोरासमोर ठेवा. तुम्ही काय अर्जात भरला आहे ते चेक करून घ्या एकदा आणि तशा पद्धतीने करा. याचं परिपत्रक पडलेलं आहे वेबसाईटवर, तुम्ही बघितलं असाल. ते मी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शेअर करून देईल तुमच्या इथे. तर ही CET आहे, गांभीर्याने थोडं घ्या, एकदम टेन्शन पण घेऊ नका आणि अभ्यास करा व्यवस्थित, प्रश्न सोडवा, नक्की प्रवेश मिळतो, काही टेन्शन नाही. बी पॉझिटिव्ह. हा जो आहे सगळा, हे जे सांगितलं आहे हे प्रॅक्टिस करून घ्या. आपल्या अर्जात आपण जे डिटेल्स भरले आहेत ते योग्य आहेत की नाही त्याची माहिती करून घ्या आणि त्याच्याप्रमाणे मग तुम्हाला कारवाई करता येईल. तर अशा पद्धतीने CET आता होईलच पुढच्या महिन्यात. थोड्या काय तारखात बदल होईल इकडे तिकडे, तो व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे लोकसभा इलेक्शनच्या मोडत तारखांमुळे. मात्र त्याच्यात काही एवढं हे नाही आहे. 1-2 तारखा आपल्या बदलू शकतात फार फार तर. 19 आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 26, त्याच्यानंतर तर नाही, कारण त्याच दरम्यान तुमची परीक्षा आहे.
तर 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे अर्जांची संख्या भरपूर वाढली आणि दुसरं म्हणजे हे एडिट ऑप्शन बरोबर आपला अर्ज भरला आहे की नाही हे चेक करून घ्या, जेणेकरून पुढचा तुमचा त्रास हा स्क्रुटिनीच्या वेळेस होणार नाही. इथून पुढेही मी तुम्हाला CETच्या बाबत संपूर्ण माहिती देणार आहे. कॉलेजांचे पर्याय कसे भरायचे, कॉलेजांचे शुल्क काय आहे, कॅप वेळापत्र काय काय जे CETमध्ये होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे ॲक्च्युअल प्रवेशाच्या वेळीही तुम्हाला मी योग्य मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळंच तुम्ही ह्या चॅनलला व्हिजिट करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथे काही प्रकारची फीज वगैरे काही नाही आहे. ओपन सोर्स हा माहितीचा, सर्वांना माहितीचा खजिना हा खुला आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनल पोचवण्यासाठी माझी तुम्ही मदत करा. अशाच शैक्षणिक घडामोडींसाठी आपण भेटत राहू. त्यासाठी तुम्हाला एक माझं जर्नलिस्ट हर्ष दुधे हे टेलिग्रामवर चॅनलसुद्धा आहे, ते सबस्क्राईब करता येईल. तर बघा, जर्नलिस्ट हर्ष दुधे टेलिग्रामवर चॅनल आहे, ते सबस्क्राईब करता येईल. बघा, त्याच्यावर परिपत्रक शेअर करायला इझी होतं. तशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहूया. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे असं मी विश्वास तुमच्यावर व्यक्त करतो आणि अशाच घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.